नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. कुसुम आणि सायलीमध्ये चर्चा चालू असते. कुसुम विचारते लग्नाचं फिक्स आहे ना. त्याच वेळेस सायली बोलते हो, जर प्रियाने घटस्फोट घडवून आणला तर पुन्हा लग्न करावंच लागेल ना. कुसुमताई तुला माहित आहे ना, याआधी जेव्हा लग्न झालं त्यावेळेस आमचं मेहंदी झाली नाही, हळद झाली नाही, तर ह्यावेळेस मी ते कसं मिस होऊन देईल. तो चैतन्य दिसला होता असं मधुभाऊ त्याच वेळेस बोलतात. आणि हे प्रकरण कधी संपणार आहे असं मधुभाऊ विचारतात. त्याच वेळेस प्रकरण नाहीये, हे प्रकरण असतं तर केव्हा संपलं असतं. आणि आमच्या दोघांचं लग्नाबद्दल प्रकरण का बोलतात मधुभाऊ तुम्ही, असं सायली बोलते. त्या गाड्यावर पाणी म्हणून मधुभाऊ तिथून निघून जायला लागतात. त्याच वेळेस त्यांचा हात सायली पकडते. सायली बोलते आजपर्यंत माझ्या मनासारखी गोष्ट कधीच झाली नाही. लग्न झालं नाही की माझं बालपण संगोपन माझ्या मनासारखं झालं नाही. मी तुमच्याकडं कधीच काही मागितलं नाही, पण आज पहिल्यांदा मला असं वाटतं की माझ्या इच्छेप्रमाणे अर्जुन सरांशी माझं लग्न व्हावं. तेवढं त्यांच्यावर प्रेम करते, तेवढंच प्रेम अर्जुन सर देखील माझ्यावर करतात हे मला आत्ताच कळालं. म्हणूनच मी माझ्या हातातून मी निष्ठून जाऊ देणार नाही. जर खरं प्रेम असलं असतं ते प्रिया संग लग्न करायला तो तयार झालाच नसता. त्याच्यावेळेस नाईलाज आहे असं सायली बोलते. त्यांचं नातं बजावण्याचा प्रयत्न करताय आणि मी माझं प्रियाशी लग्न झालं तर ते कधीच सुखी राहू शकणार नाही, असं कधीच होऊन देणार नाही. त्याच्याच मधुभाऊ पुन्हा बोलतात की तुझ्याशी बोलण्याशी काहीच अर्थ नाही. तुझं मनात ठरवलं तर त्यासाठी तू जीव देखील देऊ शकतेस, हे मला माहीत नाही का, असं मधुभाऊ बोलतात. मधुभाऊंच्या पायापाशी सायली बसते आणि द्या सर्व मी मागते ते, असं बोलते. हळदी चुडा मेहंदी हे सर्व कार्यक्रम मला करायचे आहेत, त्यासाठी परमिशन द्या ना, असे मधुभाऊंना ती विनंती करते. मधुभाऊंची ती पाय पकडते आणि नाही म्हणू नका, मी तुमच्या पाया पडते असं ती बोलते. मला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहे मधुभाऊ. जर तुला जखम झाली तर हाच खांदा तुला मिळणार आहे असं मधुभाऊ बोलतात. त्याच वेळेस सायली हात जोडते आणि म्हणते ही वेळ येणार नाही. तुम्ही परमिशन देत आहात यालाच मी तुमचा आशीर्वाद समजेल. सायली कुसुमला बोलते की आता आपण माझ्या मेहंदीची तयारी करूयात. सायली कुणाला तरी फोन करते आणि आपण खास मेहंदी जी प्रियासाठी केली आहे ती घेऊन या असं बोलते. त्या पुन्हा चाळीमध्ये येते आणि तू मेहंदी आर्टिस्ट आहेस असं तिच्या शेजारचीला बोलते आणि जोरजोरात बोलते की उद्या माझी मेहंदी आहे त्या ठिकाणी तू येस. त्याच वेळेस पाठीमागून सायली येते आणि एवढं ओरडायची काय गरज आहे, तू डायरेक्ट मला येऊन सांगू शकत नाहीस का असं बोलते. ओरडू ती सांगत असते की तुझ्या नवऱ्याशी माझं लग्न आहे. त्याच वेळेस सायली बोलते एवढं तू का ओरडतेस, तुला भीती वाटत आहे का लग्न होणार नाही याची. त्याच वेळेस तन्वी खूप चिडते. तर ओरडूनच सांगावं लागतं, त्यामध्ये खूप ताकद असते प्रिया, असं सायली तन्वीला बोलते. जेव्हा आमचं दोघांचं लग्न होईल ना त्याच वेळेस तुझं भ्रम निघून जाईल असं ती धमकावते. मी लग्नाला तर येणार पण नवरी म्हणून, आणि मुहूर्त तू जो काढला ना तोच असेल असं सायली तिला बोलते. ती सजावट कर, लग्न माझंच असेल. मेहंदी आर्टिस्ट मी येऊ ना मेहंदीला असं विचारते. त्यावेळेस तन्वी चिडूनच बोलते हा ये ना. अर्जुन चैतन्याला फोन लावत असतो पण चैतन्याचा फोन काय लागत नाही. त्याच वेळेस अश्विन तिथे येतो आणि मेहंदीची तयारी झाली आहे तू खाली चल असं बोलतो. चैतन्याचा फोन लागत नाहीये असं अर्जुन त्याला बोलतो. त्याच वेळेस अश्विन बोलतो की त्याला लग्नाच्या कामासाठी मुंबईला पाठवलं आहे बाबांनी. बोलतो तुझ्या हातावर तन्वीचं नाव रंगणार आहे, तुझी देखील खुश झाली आहे असं म्हणून तो खाली जातो. इकडे अर्जुन रागाच्या भरामध्ये माझ्या हातावर तन्वीचं नाव नाही येणार असं म्हणून काचेचा ग्लास हातामध्ये घेतो आणि ग्लास फोडतो. त्याच्या हाताला जखम होते. त्रास तर होतो पण त्याला आनंद देखील होतो की त्याच्या हातावर तन्वीचं नाव येणार नाही. इकडे तन्वी आणि अस्मिता मेहंदी आर्टिस्टची वाट बघत असतात. त्यात विद्या मेहंदी आर्टिस्ट त्या ठिकाणी येते. मी आली आहे असं बोलते. तिचे कोण कुठे आहेत असं ती आश्चर्याने विचारते. ते काय त्यांच्याकडे आहेत. त्याच वेळेस ते दादवे देतो. कोणाला खूप आनंद होतो. किती दिवसांनी आलास, बऱ्याच दिवसांनी तुला बघते असं ती बोलते. त्यांना पत्ता विचारला आणि ते आम्हाला इथे घेऊन आल्यात असं अद्वैत बोलतो. मारलेली थाप सर्वांनाच पडते. तिचा मेहंदीचा कार्यक्रम देखील जोरात होण्याच्या मार्गावर असतो. कुसुमचा चेहरा खूप पडलेला असतो. त्याच वेळेस सायली बोलते असं का चेहरा पाडून बसलीस. त्याच वेळेस मला खूप भीती वाटत आहे असं कुसुम बोलते. तो नीट व्यवस्थित पार पाडणार आहे, तू नको काळजी करू असं सायली बोलते. ती काढूयात का असं सायली बोलते. त्याच वेळेस कला तिथे येते आणि मेहंदी मी काढणार आहे असं बोलते. कलाला पाहून सर्वांनाच आनंद होतो. अर्जुन आणि सायली कधीच वेगळे नको व्हायला, म्हणूनच मी चांगली मेहंदी काढणार आहे आणि कोल्हापूरहून आले आहे असं कला बोलते.
सायली देखील कॉन्फिडन्सने बोलते की आम्ही कधीच वेगळे होणार नाही, म्हणून तर तुझी मदत घेतली ना. आणि मी प्रियाच्या मेहंदीसाठी स्पेशल मेहंदी बनवली आहे, शेन स्पेशल मेहंदी. ते हसू लागते, तिला खूपच आनंद होतो. तुझं आणि अर्जुनचं लग्न जमायला आम्ही खमके आहोत असं ती बोलते. त्यानंतर सायली आणि कला हात मिळवणी करतात आणि ठरलं तर मग बोलतात. कला अर्जुनच्या नावाची मेहंदी सायलीच्या हातावर काढत असते. अद्वैत अर्जुनला बोलतो, माझ्या मनातील सायलीची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. त्यांच्यावर प्रेम होतं आहे आणि असणार आहे. हे लग्न मी फक्त पूर्ण आजीच्या वचना खातीर करत आहे. असेल तर ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही असं अद्वैत बोलतो. पुढील भाग खूपच रंजक असणार आहे. हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.